आदरणीय गजानन महाराज स्वरूप मोरेश्वर भोईर साहेब, या अखंड हरिनाम सप्ताहात तुमचं नाव वाचून अत्यानंद झाला. अत्यानंद यासाठी झाला की पिसवली गाव जणू काही माझ्या जीवनातील हे भारत मातेला प्रेरणा देणारं गाव व्हावं, ही जी माझी इच्छा आणि स्वप्न आहे, तर ते कुठंतरी साकार होत आहे याचा मला अत्यानंद झाला. कारण 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी आत्मानंद गुरुजींच्या आणि अखिलेशजी माताजीच्या सत्संगाला आलो, तेव्हा मी चकित झालो की तुम्ही सर्व लोक जनतेची सेवा करण्यात अंतर्मनातून उत्स्फूर्तपणे तयार आहात. त्यामागं कुठला स्वार्थ नाही, कुठला लोभ नाही. आणि अशा रीतीनं मला भारत मातेने तुमच्या पिसवलीमध्ये आणलं. विकास दुबे साहेबांशी जेव्हा मी संपर्क साधला, त्यांनी आदरपूर्वक मला आत्मानंद गुरुजीसमोर सादर केलं. आणि पिसवलीमध्ये घराघरात जे 10वी ते 15वीचे मुलं आहेत त्यांच्यामार्फत नैसर्गिक आहारातून सर्व व्याधीमुक्ती असं आपण एक संघटन बनवूया, हा विचार मी त्यांना सांगितला. आत्मानंद गुरुजींनी त्यांच्या गळ्यात पिसवली निष्ठावान मित्र म्हणून माळ घातली. अशाच रीतीनं रामदीन हायस्कूलच्या SK मिश्रा साहेब या ट्रस्टींच्यामुळे मी प्रभावित झालो. 1 मिनिटाच्या त्यांच्या माझ्या चर्चेमध्ये ते मला बोलले, वाघ, तुमचे विचार खूप चांगले आहेत. विद्यार्थ्यांमार्फत हे विचार समाजापर्यंत कसे पोहोचवता येतील, नक्कीच आपण हे निवडणुका वगैरे होऊ द्या, शांतपणे विचार करू. अशाच रीतीनं तुम्ही बोललात की वाघ, आपण याच्यामध्ये काय काय करता येईल शासन स्तरावर, ते सुद्धा प्रयत्न करू. तर अशा ह्या वातावरणात खरोखर मला एक आनंद असा वाटला की जिथं संत विचार येऊन जातात ती मातीसुद्धा पुण्यवान होतं. आणि याचा अनुभव मला या पिसवलीच्या ग्राउंडवरून आठवला. कारण मागच्या वर्षीही मी या गजानन महाराजांच्या कार्यक्रमाला अर्धा तास आलो होतो, परंतु यावर्षी जास्तीत जास्त वेळ येईल. कारण माझं नावच गजानन आहे आणि मी शेगावचाच. आणि ह्या गजानन महाराजांची कीर्ती काय आपल्याला सांगावी. त्यावेळेस मोबाईल आणि असं काही यंत्रणा नव्हती. आणि कोकणात मी शिक्षक गेल्यावर आईने नवस केला की बाबा माझ्या दीनदुखी पोराचं रक्षण करजो. आणि 20 जून 81 या दिवशी जेव्हा मी बेरोजगारीनं आत्महत्येचा मार्ग चालायला लागलो, तेव्हा हेच गजानन महाराज अलिबागच्या समुद्रावर कोळी नवरा बायकोच्या रूपात अवतरले आणि माझं ते आत्महत्या थांबवली होती. तर मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मोरेश्वर साहेब, विकास दुबेजी, राजन दुबेजी, SK मिश्राजी, ही जी गजानन महाराज यांची पालखी आहे, या पालखीमध्येच आपण विद्यार्थ्यांचे 2-2, 4-4 विद्यार्थ्या हातात एक पोस्टर देऊन त्यांना स्लोगन देऊया आणि पिसवलीमध्ये साध्या आहारातून सर्व आरोग्य जनजागृती करूया. अशाच रीतीनं भोईर साहेब, हे जे छोटंसं पोस्टर आहे, आपल्या पिसवलीत समजा 1000 घरं असतील तर प्रत्येक घरातील व्यक्तीला 10 रुपयात हे विकत घेऊन किचनच्या ओट्यावर लावा, म्हणजे तुम्हाला आहाराची प्रेरणा येईल. मोफत दिलं तर तुम्हाला त्याचं महत्त्व वाटणार नाही. किंबहुना यापेक्षा मोठं पोस्टर बनवू आणि त्याचा खर्च 20 रुपये येतो. ते पोस्टर मी बनवून देतो तुम्हाला 2-3 दिवसात. आणि अशा रीतीनं आपण या लोकपरिवर्तनच्या कामाला लागूया, ही तुम्हाला सर्व गजानन महाराज स्वरूप भक्तांना विनंती. मला तुम्हा लोकांना सांगायला आनंद वाटतं की तुम्हा लोकांकडून आशीर्वाद घेतल्यावर मला ड्रीम सिंधी, स्लिम सिंधी, माझं 5 वर्षापासून मी स्वप्न सुरू केलेलं आहे. आणि
हे स्वप्न सुरू असताना कित्येक ठिकाणी माझ्या विचारांना लोकांनी दूर लोटलं, परंतु सुधांशू महाराजच्या सत्संगाच्या निमित्ताने उल्हासनगरचे उद्योगपती दिलीपजी यांनी हे मन लावून ऐकलं. आणि ह्याहीपेक्षा कौतुक म्हणजे सुधांशू महाराजांची डॉक्टर कन्या अर्चिका यांना मी उल्हासनगर आणि काजूपाडा ठाण्यालासुद्धा त्यांच्या PAंना स्वीय सहायकाला दीपक कपूरजीला भेटायचा प्रयत्न केला. तर त्यांनी मला निरोप दिला की आम्ही तुम्हाला दिल्लीला बोलावून घेऊ आणि अर्चिका मॅडम तुमच्याकडून ही विद्या सविस्तर समजावून घेईन. अशा रीतीनं पिसवलीकरांनो, आपण पिसवलीमध्ये गजानन महाराजांच्या पालखीमध्ये लेझिमच्या मागं हे पोस्टरची जनजागृती ठेवूया. मी अशाच प्रकारची जनयात्रा पाषाणखेडे कर्जत येथे काढली होती, ती या डिस्क्रिप्शनमध्ये जोडतो. आणि घराघरात प्रत्येक किचनच्या ओट्यावर 20 रुपये ते 50 रुपयाला हे पोस्टर लावण्याचा घरमालकांना आग्रह करू, म्हणजे आरोग्य सुधारायला आपल्याला संशोधन कामाला मदत होईल. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय पिसवली, जय गजानन महाराज, जय मोरेश्वर भोईर साहेब, जय विकास दुबे साहेब, जय SK मिश्रा साहेब.